नमस्कार. महाटेट परीक्षेची तयारी करताय? मग चला इतिहासाची एक झटपट उजळणी करूया. अगदी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण बघणार आहोत. तर आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया प्राचीन भारतापासून, मग जाऊया मध्ययुगीन साम्राज्यांकडे आणि त्यानंतर आधुनिक भारताचा स्वातंत्र्य लढा. आणि हो, शेवटी आपली तयारी तपासायला एक छोटीशी ज्ञान चाचणी पण आहे आणि परीक्षेसाठी काही खास टिप्स सुद्धा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी बघूया प्राचीन भारत, म्हणजे आपल्या इतिहासाचा पाया. स्क्रीनवर बघा, ही टाईमलाईन आपल्याला हजारो वर्षांचा प्रवास काही क्षणात दाखवते. सिंधू संस्कृतीपासून ते गुप्त साम्राज्यापर्यंत. चला यातला प्रत्येक टप्पा जरा जवळून पाहूया. सिंधू संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची शहरं किती प्रगत होती हे बघा. एकदम सुनियोजित शहरं, भाजलेल्या विटांची घरं, आणि विचार करा, त्या काळात सुद्धा सांडपाण्याची उत्तम सोय होती. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा, कारण टेटमध्ये यावर थेट प्रश्न येतोच येतो. वैदिक काळ हा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिला म्हणजे ऋग्वैदिक काळ, जिथे समाज निसर्गदेवतांची पूजा करायचा. पण जसजसा काळ पुढे गेला, म्हणजे उत्तरवैदिक काळात, सामाजिक रचना जरा गुंतागुंतीची झाली. वर्णव्यवस्थेसारख्या गोष्टी याच काळात पुढे आल्या. मौर्य साम्राज्यातला हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. कलिंगच्या युद्धात जो प्रचंड रक्तपात झाला, तो पाहून सम्राट अशोकाचं मन बदललं आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचे जे शिलालेख आहेत ना, ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता हा प्रश्न बघा, हा परीक्षेत खूप वेळा विचारला जातो की गुप्त काळाला भारताचं सुवर्णयुग असं का म्हणतात? काय असेल याचं कारण? चला पुढच्या स्लाइडवर बघूया. तर याचं उत्तर आहे विज्ञान, साहित्य आणि कला ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये झालेली जबरदस्त प्रगती. विचार करा, आर्यभट्ट, कालिदास ही सगळी महान व्यक्तिमत्व ह्याच काळातली. म्हणूनच हा काळ भारतीय इतिहासातला एक गोल्डन एज मानला जातो. प्राचीन भारताचा पाया पाहिल्यानंतर आता आपण येऊया मध्ययुगीन काळात. हा होता साम्राज्यांचा काळ, जिथे अनेक शक्तिशाली राजवटींनी भारतावर राज्य केलं. ही टाईमलाईन आपल्याला त्या काळाची एक झलक दाखवते. दिल्ली सल्तनतच्या स्थापनेपासून ते मुघल साम्राज्याच्या उदयापर्यंत, आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत प्रत्येक घटनेने इतिहास बदलला. दिल्ली सल्तनतमध्ये एक शासक होता, अलाउद्दीन खिलजी. तो त्याच्या बाजार नियंत्रण धोरणामुळे खूप ओळखला जातो. म्हणजे काय, तर त्याच्याकडे प्रचंड मोठं सैन्य होतं आणि त्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्याने बाजारातल्या सगळ्या वस्तूंच्या किमती ठरवून टाकल्या होत्या. अगदी कडक नियंत्रण ठेवलं होतं त्याने. आता मुघल साम्राज्याबद्दल बोलायचं झालं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे सम्राट अकबर. तो फक्त एक हुशार प्रशासक नव्हता, तर त्याची सर्व धर्मसमभावाची भूमिका त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्याने दीन-ए-इलाही नावाचा एक नवा विचार लोकांसमोर ठेवला होता. हा काही नवीन धर्म नव्हता, तर सगळ्या धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी एकत्र आणण्याचा एक प्रयत्न होता. यावरूनच कळतं की तो सगळ्या धर्मांचा किती आदर करायचा. आणि आता बोलूया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, मराठा साम्राज्याचे संस्थापक. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूला नामोहरम करण्यासाठी गनिमी काव्याचा असा काही वापर केला की तो एक आदर्शच ठरला. महाराजांच्या कार्यावर टेटमध्ये प्रश्न असतोच, हे लक्षात ठेवा. बरं, आता आपण आपल्या इतिहासाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, आधुनिक भारत. इथे आपण बघणार आहोत युरोपियन लोकांचं आगमन आणि त्यानंतर स्वातंत्र्यासाठी दिलेला प्रदीर्घ लढा. ही टाईमलाईन बघा, वास्को द गामा भारतात आला तिथपासून ही गोष्ट सुरू होते. मग येतो 1857चा उठाव आणि शेवटी 1947मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य. खूप मोठा आणि महत्त्वाचा काळ आहे हा. 1857चा उठाव, यालाच आपण पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणतो. हा उठाव ब्रिटिश सत्तेसाठी एक मोठा धक्का होता. याची मुख्य कारणं होती सैनिकांमध्ये वाढलेला असंतोष आणि ब्रिटिशांनी चालवलेलं आर्थिक शोषण. अर्थात हा स्वातंत्र्याचा लढा अनेक महान नेत्यांशिवाय अपूर्ण आहे. महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग, लोकमान्य टिळकांची ती सिंहगर्जना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना, या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. चला, आत्तापर्यंत बरीच उजळणी झाली. आता वेळ आहे थोडी ज्ञानचाचणी करण्याची. बघूया किती लक्षात राहिलंय.
अगदी परीक्षेसारखेच काही प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? नीट आठवून बघा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतावर 1857च्या उठावाला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? अगदी बरोबर. यालाच पहिले स्वातंत्र्य युद्ध असंही म्हणतात. ठीक आहे, चाचणी तर झाली. आता जाता जाता परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच मदत करतील. हे बघा, यश मिळवायचं असेल तर एक सूत्र लक्षात ठेवा. टाईमलाईन डोक्यात पक्की बसवा. कोणता राजा आणि त्याचं महत्त्वाचं काम हे जोड्या लावून लक्षात ठेवा. कोणती चळवळ आणि तिचे नेते कोण होते हे विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोजच्या रोज सराव करा. किमान 20 प्रश्न तरी सोडवा. आणि शेवटी एक विचार, भावी शिक्षक म्हणून इतिहासातला असा कोणता क्षण आहे जो आपल्याला सगळ्यात जास्त प्रेरणा देतो? विचार करा, कारण भविष्यात याच कथा आपल्याला पुढच्या पिढीला सांगायच्या आहेत.